नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर चव्हाण सीमा रवींद्र FYBA इकॉनॉमिक्सचा आपण भारतीय आर्थिक पर्यावरण हा विषय अभ्यासतोय आणि त्यामध्ये आपण मागच्या तासाला भारतीय आर्थिक पर्यावरण म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या कोणती, अर्थ काय आहे, त्याचबरोबर त्या भारतीय आर्थिक पर्यावरण जे आहे ते कोणकोणत्या घटकांवरती म्हणजे भारतीय आर्थिक पर्यावरणाचं वर्गीकरण जे आहे ते समग्रलक्षी दृष्टिकोनातून आणि सूक्ष्मलक्षी दृष्टिकोनातून कशा पद्धतीने केलं जातं हे आपण मागच्या तासाला अभ्यासलेलं आहे। आजच्या तासाला मुलांनो आपण या ठिकाणी आर्थिक पर्यावरणाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ही आर्थिक पर्यावरणाची वैशिष्ट्ये आपण प्रथमतः अभ्यासणार आहोत। आर्थिक पर्यावरण म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे की उपभोक्ते आहेत किंवा व्यवसाय आहे, या उपभोक्ते आणि व्यवसायांच्या खरेदीच्या सवयीवरती या ठिकाणी परिणाम करणारे जे काही सर्व घटक आहेत त्याला आपण काय म्हणतोय, थोडक्यात आर्थिक पर्यावरण असं संबोधतो। मग या आर्थिक पर्यावरणाची वैशिष्ट्ये अभ्यासताना पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे आर्थिक व्यवहार। या आर्थिक व्यवहाराचा देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास जो आहे तो करावा लागणार आहे। मीन्स आर्थिक पर्यावरण जे आपण म्हणतोय हे आर्थिक पर्यावरण किंवा ज्या काही होणाऱ्या घडामोडी आहेत या घडामोडींशी या ठिकाणी निगडित असतं आणि त्यामुळे आर्थिक वातावरणामध्ये कायदेशीर व्यावसायिक ज्या काही घडामोडी आहेत या व्यावसायिक घडामोडी आणि व्यक्ती कार्यक्षमपणे या ठिकाणी उत्पन्न जे आहे ते उत्पन्न कसं मिळवतं किंवा खर्च जो आहे हा खर्च कसा करतात यावरती आर्थिक व्यवहाराशी हा संबंध जो आहे तो संबंध असलेला आपल्याला दिसून येतो। मुलांनो, जेव्हा सरकार या ठिकाणी समाजाच्या कल्याणासाठी जी काही विविध ध्येय धोरणं जी आहेत ही ध्येय धोरणं राबवताना या ठिकाणी आर्थिक नियोजन करत असतं आणि हे आर्थिक नियोजन करत असताना पंचवार्षिक योजना ज्या आहेत या पंचवार्षिक योजना या ठिकाणी 1950-51 सालापासून दर 5 वर्षांनी या पंचवार्षिक योजना आखल्या जातात आणि त्या दृष्टिकोनातून कोणत्या क्षेत्राचा विकास करायचा म्हणजे शेती क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे, या तिन्ही क्षेत्रांचा विकास कोणकोणत्या पद्धतीने समान पातळीवरती करता येईल किंवा कोणत्या क्षेत्राला या ठिकाणी प्राधान्याने विकासासाठी वाटचाल करावी लागेल या दृष्टिकोनातून ध्येय धोरणं जी आहेत ती ध्येय धोरणं ठरवली जातात आणि त्या अनुषंगाने मग या ठिकाणी होणारे जे काही आर्थिक व्यवहार आहेत हे आर्थिक व्यवहार पार पाडले जातात। म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी आपल्याला खर्च करायचा आहे आणि कोणत्या बाबींकडून आपल्याला उत्पन्न जे आहे ते उत्पन्न मिळवायचं आहे या सर्व बाबींचा अभ्यास जो आहे तो या आर्थिक व्यवहारामध्ये केला जातो आणि त्यामुळे आर्थिक पर्यावरणाचं एक पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला आर्थिक व्यवहार हे सांगता येईल। दुसरं जे वैशिष्ट्य आहे मुलांनो ते म्हणजे गतिशील। आता आर्थिक पर्यावरणाचा जो काही संबंध आहे हा आर्थिक पर्यावरणाचा संबंध या ठिकाणी काळ आणि परिस्थिती जी आपण म्हणतो हा काळ आणि परिस्थितीनुसार देखील या ठिकाणी बदलणाऱ्या आर्थिक समस्या ज्या आहेत या बदलणाऱ्या आर्थिक समस्या या समस्यांच्या संदर्भामधली जी काही ध्येय धोरणं आहेत ती ध्येय धोरणं किंवा आपण म्हणू शकतो ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती आणि पर्यावरणीय चल जे आहेत या पर्यावरणीय चलांवरती या ठिकाणी परिणाम करणारे जे काही घटक आहेत या परिणाम करणाऱ्या घटकांशी निगडित असतो आणि त्या सर्व बाबींवरती मग आर्थिक पर्यावरण जे आहे हे आर्थिक पर्यावरण गतिशील आहे का अगतिशील आहे या सर्व बाबी ज्या आहेत त्या ठरत असतात आणि त्यामुळे आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करणाऱ्या घटकांचा काळानुसार अभ्यास करणं हे गरजेचं ठरतं। तेव्हाच आर्थिक पर्यावरणाला गतिशीलता जी आहे ती गतिशीलता या ठिकाणी प्राप्त होते आणि म्हणून हे दुसरं आर्थिक पर्यावरणाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। तिसरं जे वैशिष्ट्य आहे मुलांनो ते म्हणजे प्रकार। आता या ठिकाणी आर्थिक पर्यावरण जे आहे हे आर्थिक पर्यावरण अंतर्गत आणि आर्थिक पर्यावरण बाह्य किंवा आपण ज्याला म्हणतो अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य आर्थिक पर्यावरण हे असे दोन प्रकार जे आहेत ते दोन प्रकार पडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आर्थिक पर्यावरणाचे। आता यामध्ये
अंतर्गत पर्यावरण जे आहे, या अंतर्गत पर्यावरणावरती संस्थेचं जे काही पर्यावरण आहे या संस्थेचं नियंत्रण या ठिकाणी असतं. या आर्थिक पर्यावरणावरती काय असतं, संस्थेचं नियंत्रण असतं. बाह्य घटकांना मात्र या ठिकाणी काय होतात, भौगोलिक मर्यादा ज्या आहेत या भौगोलिक मर्यादा या ठिकाणी असतात. भौगोलिक घटक जे आपण म्हणतो, या भौगोलिक घटकांचा विस्तार जो आहे हा विस्तार अथवा संकोच संस्थेच्या कार्यक्षेत्रानुसार या ठिकाणी होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आर्थिक पर्यावरण जे आपण म्हणतो, या आर्थिक पर्यावरणामध्ये अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारांचा अभ्यास जो आहे तो करावा लागतो आणि ते एक वैशिष्ट्य आपल्याला आर्थिक पर्यावरणाचं सांगता येऊ शकतं. पुढचं जे वैशिष्ट्य आहे मुलांनो ते म्हणजे विविध घटक जे आहेत या विविध घटकांचा देखील प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो. आता हा प्रभाव म्हणजे आर्थिक पर्यावरण जे आहे हे आर्थिक पर्यावरण या ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटक जे आहेत या राजकीय घटकांमुळे या आर्थिक पर्यावरणामध्ये काय होत असतो, बदल होत असतो. मुलांनो बघा, जर आपण बघितलं की आपल्या आजूबाजूची जी काही परिस्थिती आहे, समाजामधील जी काही समाजाची वागणूक असेल किंवा समाजाच्या कल्याणासाठी केले जाणारे प्रयत्न असतील, समाजामध्ये निर्माण होणारे जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या समस्या असतील, त्या समस्या सोडवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना असतील, या सर्व बाबींचा परिणाम जो आहे तो आर्थिक पर्यावरणावरती होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की या विविध घटकांच्या प्रभावामध्ये पहिला जो मुद्दा आहे या ठिकाणी तो म्हणजे सामाजिक घटकांचा या ठिकाणी काय होतो, प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे सांस्कृतिक घटकांचा देखील या ठिकाणी प्रभाव पडताना आपल्याला दिसतोय की सांस्कृतिक घटक म्हणजे काय. आपण बघतो की आपल्या आर्थिक पर्यावरणामध्ये किंवा आपल्या देशामध्ये या ठिकाणी जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा यांचा पगडा जो आहे तो अजूनही या ठिकाणी काही प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे आर्थिक पर्यावरणावरती देखील म्हणजे अजूनही काही भागामध्ये जर शेती क्षेत्राचा आपण विचार केला तर अजूनही काही भागामध्ये शेती क्षेत्रामध्ये जुन्या उत्पादन तंत्राचा वापर केला जातो आणि त्यामुळे भांडवलाअभावी या जुन्या उत्पादन तंत्राचा वापर केल्यामुळे या ठिकाणी त्याचा परिणाम जो आहे तो उत्पादनावरती होतो. उत्पादनावरती परिणाम झाला म्हणजे तो उत्पन्नावरती परिणाम होतो. उत्पन्नावरती परिणाम झाला की पुन्हा या ठिकाणी बचतीवरती त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. बचत कमी झाली की पुन्हा गुंतवणुकीवरती त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो आणि गुंतवणूक म्हणजेच पुन्हा रिपिटेशन, उत्पादन, अशी जी काही साखळी आहे किंवा अशी जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेवरती म्हणजेच आर्थिक पर्यावरणावरती त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम होताना आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे आपण असं म्हणतोय की सांस्कृतिक जे काही घटक आहे या सांस्कृतिक घटकाचा देखील या ठिकाणी परिणाम जो आहे हा परिणाम या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतोय. दुसरा जो मुद्दा आहे मुलांनो यामधला सामाजिक आणि सांस्कृतिक, या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांबरोबरच या ठिकाणी राजकीय जे काही घटक आहे या राजकीय घटकांचा देखील या ठिकाणी प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो. आता तुम्ही म्हणाल की राजकीय घटक म्हणजे नेमके कोणते घटक, तर आर्थिक पर्यावरणावरती आपण बघतो की समाजामध्ये जेव्हा कोणतंही ध्येय धोरण जे आहे हे ध्येय धोरण जेव्हा राबवलं जातं तेव्हा हे ध्येय धोरण राबवताना या ठिकाणी राजकारणाचा म्हणजेच थोडक्यात शासनाचा या ठिकाणी हस्तक्षेप होत असतो. समाजाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून जे जे काही लागणाऱ्या सोयी सुविधा आहेत किंवा जे जे काही निर्णय घेतले जातात ते संपूर्णपणे या ठिकाणी शासनाच्या अनुषंगाने किंवा शासनाच्या अंडर या ठिकाणी ते निर्णय घेतले जातात आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती त्या पद्धतीने होत असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे या आर्थिक पर्यावरणावरती देखील म्हणजे कोणत्याही आर्थिक बाबी म्हणजे जेव्हा थोडक्यात उदाहरण तुम्हाला जर द्यायचं झालं तर जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो
तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना आपल्या देशामधून कोणत्या वस्तूंची निर्यात बाहेरच्या देशात करायची, बाहेरच्या देशातून कोणत्या वस्तूंची आयात आपल्या देशामध्ये करायची, म्हणजेच थोडक्यात आपल्या देशामधला पैसा दुसऱ्या देशामध्ये आणि दुसऱ्या देशातील पैसा आपल्या देशामध्ये. जर या ठिकाणी निर्यातीचं प्रमाण अधिक असेल तर आपल्याला मिळणारं उत्पन्न जे आहे ते कसं असतं, परकीय उत्पन्न देखील जास्तीचं असतं. परंतु जर समजा या ठिकाणी आपल्याकडून होणारा आयातीचं प्रमाण म्हणजे दुसऱ्या देशातून वस्तू आपल्या देशामध्ये आणण्याचं प्रमाण जर जास्तीचं असेल तर मात्र या ठिकाणी आपल्याला तोटा होण्याचा संभव असतो किंवा तोटा होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे या सर्व जे काही बाबी असतात, आंतरराष्ट्रीय बाबी किंवा परकीय व्यापार, विनिमय दर, या सगळ्या गोष्टी मुलांना तुम्हाला पुढच्या भागामध्ये शिकायच्या आहेतच. तर या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो कशामध्ये होत असतो, मग शासनाच्या अंडर होत असतो. म्हणजे या सर्व बाबी ज्या आहेत ती ध्येय धोरणं सरकार ठरवत असतं आणि त्यामुळे आपल्याला या सर्व राजकीय घटकांचा देखील काय करावा लागतो, अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे या तिन्ही घटकांचा म्हणजे आपण म्हणतोय विविध घटकांचा प्रभाव या ठिकाणी आर्थिक पर्यावरणावरती पडताना आपल्याला दिसतोय. म्हणजेच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हे तिन्ही घटक या ठिकाणी आर्थिक पर्यावरणाची वैशिष्ट्य म्हणून मानली जातात. पुढचा जो घटक आहे मुलांनो तो म्हणजे बदल. आता बदल सृष्टीचा नियम आहे की कायम एकच परिस्थिती राहत नाही. आज ही परिस्थिती आहे तर उद्या दुसरी परिस्थिती, आणि हा होणारा बदल हा आवश्यक असतो. जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टी या बदलामुळेच घडत असतात आणि हा बदल होणं हे या ठिकाणी गरजेचं असतं. तसंच या ठिकाणी आर्थिक पर्यावरणाचं वैशिष्ट्य बदल म्हणून देखील या ठिकाणी मांडलं जातं. म्हणजे पर्यावरणावरती होणारे जे काही घटक आहेत त्या घटकांचा जो काही परिणाम आहे हा घटकांचा परिणाम जर आपण विचारात घेतला तर व्यवसाय संस्थांना आपली जी काही धोरणं आहेत ही आपली धोरणं किंवा व्यवस्था, पद्धती, अर्थप्रक्रिया आणि कार्य जी काही आहेत या कार्यांमध्ये जो काही बदल आहे हा बदल देखील या ठिकाणी करावा लागतो. आणि त्यामुळे बदल हे आर्थिक पर्यावरणाचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतं. पुढचं जे वैशिष्ट्य आहे मुलांनो ते म्हणजे सरकारचं नियंत्रण. बघा, विविध घटकांचा प्रभाव या मुद्द्यावरून सरकारचं नियंत्रण हे आवश्यक असतं. मग तो कोणताही घटक असू दे, त्यातील आर्थिक पर्यावरण देखील हा एक घटक आहे किंवा आर्थिक पर्यावरण हा देखील एक भाग आहे की त्याच्यावरती सरकारचं नियंत्रण आपल्याला दिसून येतं. म्हणजे आर्थिक पर्यावरणाला मार्गदर्शन करण्याचं किंवा दिशा देण्याचं, दिशा देत असताना या ठिकाणी त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते काम कोण करत असतं, तर सरकार या ठिकाणी करत असलेली आपल्याला दिसून येते. आता सरकार कसं नियंत्रण ठेवत आहे, तर मुलांनो मी तुम्हाला सांगितलं की समाजाच्या कल्याणासाठी विविध जी काही ध्येय धोरणं राबवली जातात ही ध्येय धोरणं राबवत असताना या ठिकाणी कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळवलं जातं आणि समाजाच्या कल्याणासाठी खर्च जो आहे तो विविध बाबींवरती केला जातो. आता हा खर्च विविध बाबींवरती करत असताना जर समजा कराचं प्रमाण सरकारने वाढवलं तर या ठिकाणी लोकांकडचा पैसा जो आहे त्या लोकांकडच्या पैशातील बरंचसं उत्पन्न जे आहे ते कर भरण्यामध्येच जातं आणि त्यामुळे लोकांकडून बचतीचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कमी होऊ शकतं. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता सरकारचं करावरती देखील नियंत्रण असतं किंवा वस्तूंच्या किमतींवरती देखील नियंत्रण असतं. म्हणजे वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी, पुरवठा यांचा सहसंबंध जोडून या ठिकाणी व्यक्तीच्या लोकांच्या मागणी आणि पुरवठ्याप्रमाणेच वस्तूची किंमत जी आहे ती ठरवली जाते. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर सर्व बाबींवरती सरकारचं नियंत्रण जे आहे हे सरकारचं नियंत्रण हे आर्थिक पर्यावरणावरती देखील असलेलं आपल्याला दिसून येतं आणि ते एक मार्गदर्शक तत्व ठरू शकतं आणि त्यामुळे आर्थिक पर्यावरणाचं हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतं.
पुढचं जे वैशिष्ट्य आहे मुलांनो ते म्हणजे सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा. आता सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा यामध्ये आर्थिक पर्यावरण जे आपण म्हणतो, या आर्थिक पर्यावरणासाठी या ठिकाणी सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. आता सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा याचा अर्थ काय होतो मुलांनो, तर सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये दळणवळण असेल किंवा आपण असं म्हणतो या ठिकाणी पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कशामध्ये मोडतात, पायाभूत सुविधांमध्ये मोडताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यावरती म्हणजे समाजात सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा म्हणजेच या ठिकाणी जसं आपण वीज पुरवठा करतोय, पाणी पुरवठा आपण करतोय, या ठिकाणी दळणवळणाच्या ज्या काही सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, त्याचप्रमाणे आर्थिक बाबींचा देखील विचार या ठिकाणी करावा लागतोय. म्हणजे बघा थोडक्यात आता आपण असं आताची कोविड-19ची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये या ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांना अनुदानं दिलेली आहेत आणि ही अनुदानं देऊन म्हणजे ही थोडक्यात आपण काय म्हणतो, ही आर्थिक सुविधा जी आहे, ही आर्थिक सुविधा या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. आत्ताच नुकताच परवाचं जर तुम्ही न्यूज बघितली असेल तर परवाच्या न्यूजमध्ये मजुरांना देखील या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी या ठिकाणी मजुरांसाठी देखील एक विविध योजना जी आहे ती योजना आखलेली आपल्याला दिसून येते की त्यांना सुद्धा या ठिकाणी पेन्शन भत्ता जो आहे आपण थोडक्यात म्हणूया, हा पेन्शन भत्ता या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे किंवा बेकारी भत्ता जो आपण म्हणतो तो बेकारी भत्ता उपलब्ध करून दिला. म्हणजे अशा ज्या काही सोयी सुविधा आहेत, या अशा सोयी सुविधा या ठिकाणी आर्थिक बाबींशी निगडीत असतात आणि म्हणून हे आर्थिक या सर्व घटकांचा जो काही परिणाम आहे तो आर्थिक पर्यावरणावरती होताना आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा ज्या आहेत, या सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा देखील या ठिकाणी महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात किंवा ते देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नियमित संपर्क. आता नियमित संपर्क याचा अर्थ काय होतो मुलांनो, तर आर्थिक व्यवहार जो आहे, या आर्थिक व्यवहारामध्ये जर आपण बघितलं तर सहभागी होणाऱ्या जे काही प्रत्येक संस्था आहेत, या सहभागी होणाऱ्या प्रत्येक संस्थेला या ठिकाणी नियमितपणे पर्यावरणाशी जुळवून घेणं किंवा हे जुळवून घेण्यासाठी संपर्क ठेवणं हे गरजेचं असतं किंवा गरजेचं ठरतं. म्हणजेच काय की व्यावसायिक पर्यावरणाचे जे काही घटक आहेत, हे व्यावसायिक पर्यावरणाचे घटक देशगणिक या ठिकाणी बदलत गेलेले आपल्याला दिसत आहेत. भारतामध्ये असे पर्यावरण जसं पर्यावरण आहे तसं अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये असेलच असं देखील नाही आहे. तसंच कालानुसार मी तुम्हाला मागेही म्हटलं की काळानुसार या ठिकाणी गतिशीलता जी आहे ती गतिशीलता प्राप्त होत असते. म्हणजेच काळानुसार या ठिकाणी पर्यावरण जे आहे हे पर्यावरण देखील बदलत गेलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून पर्यावरणाचे भूतकालीन पर्यावरण आणि वर्तमान पर्यावरण आणि भविष्यकालीन पर्यावरण असे देखील या ठिकाणी प्रकार जे आहे ते प्रकार पडताना आपल्याला दिसतात. एक गोष्ट निश्चित आहे मुलांनो या ठिकाणी की या सर्व घटकांचं स्वरूप जे आहे ते कसं आहे, समग्रलक्षी अशा स्वरूपाचं आपल्याला दिसते. समग्रलक्षी याचा अर्थ काय, मागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं की व्यापक प्रमाणामध्ये हे स्वरूप जे आहेत हे स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण असं म्हणू शकतोय की त्यांच्यावर आर्थिक एककाला नियंत्रण जे आहे हे नियंत्रण देखील या ठिकाणी ठेवता येत नाही. म्हणजेच आर्थिक एककाला अस्तित्वात असलेल्या या ठिकाणी पर्यावरणामध्येच कार्य जे आहे ते कार्य करावं लागतं, जुळवून घ्यावं लागतं. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणतो, नियमित संपर्क जो आहे तो नियमित संपर्क असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या पर्यावरणाचं आपल्याला दोन प्रकारामध्ये आपण वर्गीकरण केलं. एक म्हणजे आर्थिक पर्यावरण आणि दुसरं म्हणजे बिगर आर्थिक पर्यावरण.
आता बिगर आर्थिक पर्यावरण म्हणजे काय, तर सामाजिक, वैधानिक, शैक्षणिक इत्यादी जे काही घटक आहेत या सर्व घटकांचा समावेश कशामध्ये होतोय, मग बिगर आर्थिक पर्यावरणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तर देशाची जी काही आर्थिक प्रणाली आहे ही देशाची आर्थिक प्रणाली, नियोजन प्रक्रिया किंवा देशाची आर्थिक संरचना, व्यावसायिक चढ उतार किंवा व्यापार चक्र, आर्थिक चल, या आर्थिक चलांची जी काही प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती, आर्थिक धोरण, आंतरराष्ट्रीय आर्थिक पर्यावरण किंवा राज्य सरकारचं जे काही राजकोषीय धोरण आहे ते राजकोषीय धोरण, त्याचबरोबर मध्यवर्ती बँक जे आहे या मध्यवर्ती बँकेचं चलनविषयक जे काही धोरण आपण म्हणतो ते चलनविषयक धोरण, सरकारचं औद्योगिक धोरण, उत्पादनावर सरकारने घातलेल्या भौतिक मर्यादा, बाजारामधली ठरणारी जी काही किंमत आहे ती किंमत आणि उत्पन्नामधली जी काही प्रवृत्ती आहे ती उत्पन्नामधली प्रवृत्ती, आर्थिक विकास, दरामधील प्रवृत्ती, देशाची एकूण आर्थिक योजना यासारख्या विविध जे काही घटक आहे या विविध घटकांचा समावेश जो आहे तो समावेश या ठिकाणी या बिगर आर्थिक पर्यावरणामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच बिगर आर्थिक पर्यावरणाचे परिणाम या ठिकाणी आर्थिक पर्यावरणावरती देखील होताना आपल्याला दिसून येत आहेत. बिगर आर्थिक पर्यावरणावरती म्हणजेच या दोघांमध्ये, बिगर आर्थिक पर्यावरण आणि आर्थिक पर्यावरण या दोघांमध्ये ही आंतर प्रक्रिया जी आहे ती आंतर प्रक्रिया या ठिकाणी असते आणि या दृष्टिकोनातून मग या दोन्हीही प्रकारांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास मुलांनो आपल्याला करावा लागतो. आजच्या तासाला आपण या ठिकाणी आर्थिक पर्यावरणाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये अभ्यासली. त्यामध्ये आर्थिक व्यवहार, गतिशील प्रकार, विविध घटकांचा प्रभाव, बदल, सरकारचं जे काही नियंत्रण आहे ते सरकारचं नियंत्रण, सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा आणि नियमित संपर्क ही आर्थिक पर्यावरणाची वैशिष्ट्ये जी आहे ती वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. मुलांनो, पुढच्या तासाला आपण भारताचा आर्थिक किंवा भारतीय आर्थिक पर्यावरण म्हणजे नेमकं काय आणि त्यावरती कोणकोणत्या घटकांचा प्रभाव जो आहे तो प्रभाव पडतो किंवा त्याचे निर्देशक घटक कोणते कोणते आहेत या सर्व बाबींचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरला करणार आहोत. आजच्या तासाला आपण इथेच थांबूया. धन्यवाद.